हे दोन्ही शब्द याला लागू होत नाही. कर्जमुक्ती बी नाही आणि कर्जमाफी पण नाही. कर्जमुक्तीचा अर्थ होतो की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जातून बाहेर काढले आणि कर्जमाफीचा पण तोच अर्थ होतो की शेतकऱ्याला कर्जापासून दूर करणे, कर्ज काढण्याची वेळ येऊ नये, त्या पद्धतीचा कर्जमाफीचा अर्थ येतो. परंतु शासनाने या सगळ्या दोन्ही गोष्टी शेतकऱ्याच्या फसवणुकीचे केलेल्या आहे. तिथं आज सोन्या चांदीचे भाव जर बघितले तर सोनं झालं जवळपास 2 लाख रुपये तोळा, 1.5 लाख रुपये तोळा. चांदी 3.5 लाख रुपयाच्या पुढे किलोवर गेलेले 3-4 लाख रुपये. आणि खता औषधीचे पण भाव असे वाढले की जे 400 रुपयाला बॅग होती DAP ची ती आज 3,500-4,000 रुपयाला झाली. 23 झिरो असेल, 20 झिरो असेल, हे सगळ्या खताचे भाव आवाक्याच्या बाहेर गेले. आणि कर्जमुक्ती माफी देऊन एक शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार शासनाने केला आहे. शासनाने याची दखल घ्यावी. तुम्हाला जर कर्जमुक्तीच करायची असेल तर शेतकऱ्याची पूर्ण कर्जमुक्ती करावी लागेल. कर्जमुक्ती करावं लागेल म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यावर जितकं पण कर्जाचा बोजा असेल ते बोजा काढावा लागेल, 7/12 कोरावा करावा लागेल. त्याच वेळेस आपण ही कर्जमुक्ती, कर्जमाफी म्हणू शकतो. नाही मिळाली. शासनाने जे शेतकऱ्यासंग वेळ केला होता की करार सांगितलं होतं की आम्ही 30 जूनला कर्जमाफी करू, कर्जमाफी झाल्या नवीन कर्ज देऊ, परंतु आता 2 महिने उलटून गेले तरी अजून कर्जमाफीच्या याद्या येत नाही. 2-5 लोकांच्या, 10 लोकांच्या याद्या आहेत गावगाव, त्याचे पुन्हा याद्यावर याद्या, हे कवर चालणार आहे? प्रत्येक पूर्ण शेतकऱ्याचं एका दिवशी नावाला असतं, त्यांच्या दुसऱ्या दिवशी काम झालं असतं, त्यांना कर्ज मिळालं असतं. परंतु या आता याद्याचं त्या टप्प्याखाली याद्या येत राहतात, कवर येतात. 2 महिने येतात, 4 महिने येतात, वर्ष येतात, 2 वर्ष. ही म्हणजे ही योजना कर्जमाफी शेतकऱ्यासाठी मृगजळच त्या फायद्याची काही नाहीये सध्या.